45 वर्ष राजकारण करतोय आणि करत आहे. 1.5-2 वर्ष मी शिंदे गटात गेलो, त्यामुळे माझा काँग्रेसशी संपर्क बाजूला झाला. मी 5-6 नगरसेवक घेऊन शिंदे गटात गेलो. शिंदे गटात जाताना आम्ही कसं जायचं हा आमचे जे पाठीराखे होते त्यांना ते जमलं नाही. आम्ही रामदासबाईंच्या मार्फत, योगेशदादांच्या मार्फत आम्ही डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला. योगेशदादांच्या जवळ आमच्या मिटिंगा झाल्या, भाईंच्या जवळ 1-2 मिटिंगा झाल्या नगरसेवक आणि आमच्या. त्या मिटिंगमध्ये आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की हे आता उपनगराध्यक्ष आहेत आणि हे आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार. भाईने ते मंजूर केलं, दादाने ते मंजूर केलं आणि त्या निमित्तानं आमची शिंदे साहेबांजवळ माझ्या स्वतःच्या 3 मिटिंगा झाल्या. एक त्यांच्याबरोबर मिटिंग झाली, एक आमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली, शेवटची 3री मिटिंग 2:45ला झाली. त्यावेळेला आम्हाला त्यांनी शब्द दिला की नगराध्यक्षाचे उमेदवार आम्हाला तुम्ही मान्य आहात, तुम्ही आता कामाला लागा, तुम्ही आता मागे बघू नका, तुमची कामं काय आहेत ते सांगा. त्याप्रमाणे 160 कोटीची पाणी योजना मी त्यांच्यासमोर ठेवली. मला त्यांनी तात्काळ मंजुरी दिली, ही मंजूर होणार. त्याप्रमाणे ती मंजुरी होऊन आली. आता ज्या त्या तालुक्याचे आमदार असतात ते त्यांचं श्रेय असतं. ते काय माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला ते कुठं आमची सत्ता नाही, काय नाही. त्यामुळे त्यांनी ते डायरेक्ट आमदारांना वर्ग त्यांच्या नावानेच ते वर्ग होते. ही काय परंपरा आहे. त्याप्रमाणे त्यांच्या नावाने ते आली. त्याच्यासोबत हे माझं काही घेणं नाही. पण ह्या विकास योजना सगळ्या आम्ही राबवत आहे. आणि मी चांगल्या पद्धतीने काम करत असताना, काम घेत असताना, काम म्हणजे मार्गी लावत असताना माझ्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही तिथं प्रवेश केल्यानंतर तिथे आम्ही जेव्हा उद्या प्रवेश होणार, आज त्यांना बोललो आमच्या काही नेत्यांना की आपण सदाभाऊ चव्हाणांना का सांगितलं नाही ते येणार आहे. आपण पालकमंत्र्यांना का सांगत नाही त्यांच्याजवळ बोलणं झालं माझं, ते पण येणार आहे. आणि आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर सुद्धा सदाभाऊ तिथं असताना सुद्धा आणि म्हटलं सदाभाऊ चव्हाण आहेत आम्हाला समजते नाही ते येत आहे. म्हणजे आम्हाला जी मध्यस्थी होते कोण असतील ते, म्हणजे ते काही नेते नव्हते किंवा वरचे नेते नव्हते, इथले नेते होते, यांनी आमचं सगळं म्हणजे बांधणी केली होती प्रवेशाची. त्यांनी आमची पूर्ण दिशाभूल केली. मी आता नाव घेणार नाही, मला वाईटपणा नको. मी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, मला कोणाचंही नाव वापरून मला वाईटपणा घ्यायचा नाही. त्यानंतर मला शेवटच्या घटकेला असं समजण्यात आलं की तुमच्या नगरसेवकाला एकालाही तिकीट नाही, तुम्हाला तर नाहीच नाही. मला शॉक वाटला. मी 2 दिवस बेचैन झालो, अस्वस्थ झालो. आम्ही लगेच सगळे नगरसेवक उठून खेळला गेलो. आम्ही साहेबांना सांगितलं, भाईंना सांगितलं असं आम्हाला समजतंय. ते लगेच जिल्हाध्यक्षाला म्हणजे यांची नावं लिहून घ्या आणि मी तिकडं व्हॉट्सअपला टाकतो माझ्या नावाने आणि यांना तिकीट द्यायची व्यवस्था करा. हे कोणी बिना तिकीटचे राहिलेलं आहे पाहिजे. आता मला समजत नाही, वरून त्यांनी पाठवलं, सगळं फायनल झालं तरीसुद्धा मी म्हणतो मला नगराध्यक्षाचं पद नको, द्यायचं नव्हतं. इथं नगरसेवक पदाचं तरी द्यायचं ना कुठंतरी. 11 नंबरला एक प्रभाग होता, 12 नंबरला मला द्यायचं. 12 नंबरमध्ये पण त्यांनी भाजपला सोडलं आणि मला सांगितलं की तुम्ही 1 दिवस आधी आला असतं तर आम्ही 12मध्ये ठेवलं असतं तुमचं. मला काय ह्या गोष्टी जरा पटल्या नाही. आज त्यांनी आमदार साहेब शेखरजी निकमाला उचलून असं बाहेर फेकलं. मी तर काय म्हणजे मी तर कुठल्या झाडाचा पाला असेल, मला तर त्यांनी उचलून डायरेक्ट नदीत फेकून दिला. माझ्या सकट माझ्या नगरसेवकांसकट सगळ्यांना उचलून नदीत फेकला, आम्हाला नामशेष केलं. आता तुम्हीच सांगा मी काय करणार. कर्मधर्मयोगाने हातपाय माणूस मारतो, पाण्यात पडल्यानंतर माणूस काय करणार, पोहायचा प्रयत्न करणार. मी सुद्धा पोहायचा प्रामाणिक प्रयत्न केला. गोल्ड इज गोल्ड. मी मॅडमना संपर्क केला. मला म्हटले तुम्हाला तिकीट मी देतो, तुम्ही काय काळजी करू नका. आम्हाला त्यांनी 3 तिकीटं दिली. 11 नंबरमध्ये 2 तिकीटं दिली, 12मध्ये 1 मला दिलं. प्रामाणिकपणे दिलं. पण मी त्यांना शब्द क्लिअर केला की मी नगराध्यक्षाचा अपक्ष फॉर्म भरणार आहे आणि तो तुम्ही सांगाल तेव्हा मी मागे घेईन. माझा शब्द आहे तुम्हाला. त्याप्रमाणे परत ते 2 दिवस 2 रात्र गेले. मध्ये एक सांगायचा विषय राहिला. मला पक्षाचे मी फॉर्म केल्यानंतर माझे 3 दिवस आणि 2 रात्र फुकट गेले. त्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरताना माझे 2 दिवस 2 रात्र फुकट गेले. त्यानंतर मग मॅडमनी मला शब्द दिल्यानंतर ते 2 रात्र 2 दिवस माझे फुकट गेले. साधी गोष्ट नाही, 1 डमी आणि 1 ओरिजिनल असा 2 फॉर्म, प्रत्येकी 4 फॉर्म भरायचे. म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तुम्ही पण कॉम्प्युटरवरला विचारू शकता. आम्ही रात्रंदिवस तिथं बसून माझे पहिले अर्ज फॉर्म मी सिलेक्ट करून घेतले आणि ह्याला अवधी लागतो, वेळ लागतो. आणि त्याप्रमाणे माझे त्यांनी अर्ज सगळे मागितले, दाखवले. त्यांनी ए ब फॉर्म जोडला. म्हटलं हा तुम्ही अपक्ष भरताय. मला सकाळी 10 वाजता 10:30 वाजताची गोष्ट आहे आणि 6-10:30 वाजता मला म्हटलं तुम्ही अपक्ष कशाला भरताय, माझा तुम्ही डबी फॉर्म भरा नगराध्यक्ष पदाचा. मॅडम इथे आहेत बसल्या, तुम्ही खरं बोलतोय, मी कशाला खोटं बोलू.
आणि मला कोणीतरी काल बोलले की मेलेल्या आईची पण शपथ खोटी घेतो. कशाला खोटी घेऊ शपथ? मी टायमात येणार होतो, येणार आहे. मी काय असा हलकट माणूस नाही. मला जर उभं राहायचं असेल तर मी अपक्ष पण उभा राहू शकतो. एवढीच माझे गट्स आहेत, माझ्यात ताकद आहे. मी काय असं लोचुपुचू नाही. मी आज 9 वर्ष मी सेवा करतोय, 9 वर्ष काम करतोय. मी जनतेशी मी निगडीत आहे. मी तळाशी जाऊन मी प्रत्येकाशी मी संपर्कात आहे. सर्व मंडळांशी मी संपर्कात आहे. मी सर्व ग्राफ लेवलला काम करतोय. मला कोणी सांगायची गरज नाही. माझ्यात हिंमत होती. मी अपक्ष पण लढायला तयार होतो. मी परवाही होतो, कालही होतो, आजही होतो, उद्याही राहील. तुम्ही शिरगाव पोलीस स्टेशन, मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की कोणालाही हा विषय पटत नाही. सगळा विषय चेष्टेत नेत आहेत, मस्करीत नेत आहेत. का परवा दिवशी दुपारी मी ते मोठं कर्विंग आहे जवळ आहे बघा, सोनपात्रा कुंभारली घाट, तिथं माझी पाऊण तास गाडी अडकली गेली. 2 ट्रकचा ऍक्सिडेंट झाला. सगळं जाम झालं. वरून ट्रक आले, खालून ट्रक आले, सगळ्या गाड्या जाम झाल्या. मी स्वतः गाडीतून उतरून जरा मागं पुढं करून गाड्या पाऊण तास लागला. मी जर आणखी मी 2-2.5 तास तिथं अडकलो असतो. मी बरोबर 3:20 मी तिथं दारात आलो. मी 2:45-2:30ला मी यायलाच पाहिजे होतो. तुम्ही सांगा मला, रात्री माझा डिस्चार्ज झाला. 6 वाजल्यापासून मी काउंटरवर उभा आहे रुबी हॉस्पिटलला. तुम्ही तिथे जाऊन फुटेज चेक करू शकता. 8 वाजता काउंटर उघडतात. ह्या बिल्डिंगवरनं त्या बिल्डिंगवरनं 2-3 काउंटर मागं पुढे करावं लागतात. गेट पास वगैरे घेतल्याशिवाय, तो फायनल झाल्याशिवाय बाहेर कोणाला सोडत नाही. अशी परिस्थिती आहे तिथे. रुबी हॉस्पिटलमध्ये जोग नाही. तिथे जाऊन बघा, तुम्ही माहिती घ्या आणि तुम्ही बोला. म्हणजे तुम्ही चौकशी करू शकता. तिथनं मी निघालो 8:45ला. तुम्ही सांगा पण मी किती स्पीडला येणार. मी नाश्ता नाही केला, चहा नाही प्यालो, पाणी नाही प्यालो. गाडीत माझ्या पाण्याच्या बाटल्या रेडी होत्या. अशा परिस्थितीत येऊन जर माझ्यावर ठपका ठेवणार असतील आणि म्हणतात मेलेल्या आईची शपथ काय, माझी आई काय एवढी उघड्यावर नाही पडली हो. असे तुमच्यासारखे 10 उमेदवार मी माझ्या अंगावर घेईन. एवढी मला देवान ताकद दिली, मला जनतेने ताकद दिली. जनतेशी मी निगडीत आहे. अशा खोट्या शक्ती घेऊन मी कधी राजकारण केलेलं नाही, करत नाही, करणार पण नाही. आणि मला त्याची गरज पण नाही. काय गरज आहे मला? जनता माझ्या पाठीशी. आज तर मला काँग्रेसनं भरभरून दिलं. मी काय तिकीट मागितलं नव्हतं. देवाने मला, सगळ्यांनी मला नाकारलं. शिंदे सेनेने मला उचलून नदीत टाकलं. आणि देवाने येऊन काँग्रेसने माझ्या गळ्यात माळ टाकली. देवाने आणून माळ टाकली नगराध्यक्षाची. हे इतिहास बोलतोय. मी कशाला बोलायला पाहिजे? मी बोलायची गरजच नाही ना. महाकौल कोणाचा? देवाचा आहे, जनतेचा आहे. मी ग्रास लेवलला आज काम करतोय. 40-45 वर्ष मी राजकारण करतोय, समाजकारण करतोय. मी 80 ते 85% 90% मी समाजकारण केलेलं आहे. मी लोकांच्या भवितव्याचा निर्णय घेतलेला आहे. मी लोकांचं भवितव्य उज्ज्वल केलेलं आहे. मी लोकांसाठी झटलेला आहे. लोकांसाठी मी रात्रीचा दिवस केलेला आहे. मंडळासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे. मी जनतेसाठी वाटेल ते केलेलं आहे. माझा देह झिजवलेला आहे. मी मनापासून सांगतोय, अंतःकरणातून सांगतोय. आणि मी कधीही खोटं बोलत नाही, बोलणार नाही. मला ते आवडत नाही, मला ते जमत नाही. काय राजकारण्यांनी माझ्याबद्दल उलटसुलट काय तक्रारी करत असतील ते त्या खोट्या आहेत. माझ्या जनतेला हात जोडून विनंती आहे की मी तुमचा उभा आहे, तुमचा माणूस म्हणून उभा आहे. मी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून उभा आहे. सगळ्यांनी मदत करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मी ज्यांना साथ घालतोय, माझे जे मंडळी आहेत, जे माझे सहकारी आहेत, जे माझे मित्र आहेत, जे माझे सहकारी असतील, जे माझे ग्रास लेवलला मी ज्यांना मी भेटीगाठी घेतल्या, ज्यांना भेटी घेतलेल्या नाही, त्यांना मी आज साथ घालतोय. आणि मला तुम्ही सरळ हाताने, सरळ उदार मनाने मला मदत करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. आणि माझी इथं पत्रकार परिषद संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.